नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा चार्ट 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन केलेला आहे. आता आज 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये का ओपन केलाय? जर तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल. कालच्या व्हिडिओमध्ये मी 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये दाखवलेलं होतं की ह्यापूर्वी ज्या ज्या वेळेला आपल्याला 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये असं साइडवेज मार्केट बघायला मिळालं, त्यानंतर काय झालं हे मी काल दाखवलेलं होतं. इथे पहिल्यांदा दिसतंय सेलिंग झालं, साइडवेज झालं आणि त्यानंतर एक बाउन्स आला. इथे सुद्धा बघा सेलिंग झालं, साइडवेज झालं आणि त्यानंतर एक बाउन्स आला. हे झालं दुसऱ्या वेळेला. तिसऱ्या वेळेला आधी सेलिंग झालं, त्यानंतर साइडवेज झालं, त्यानंतर बाउन्स आला. हे मी काल दाखवलेलं होतं आणि ऑलरेडी 3 वेळा असं झालंय. चौथ्या वेळेला कदाचित होऊ शकतं, पण चौथ्या वेळेला असं होण्याची शक्यता आहे की हा जो लो आहे हा ब्रेक होईल आणि खालच्या दिशेनं मूव्हमेंट होऊ शकते, असं मी काल सांगितलेलं होतं. मात्र हे सर्व दाखवण्याचा उद्देश काय की ह्यापूर्वी ज्या ज्या वेळेला साइडवेज झालंय, मागच्या 3 वेळेला तरी आपल्याला त्यानंतर बाउन्स आलेला बघायला मिळतोय. तर कधी कधी काय होतं की असं 2-3 वेळा एखादी घटना घडली की त्यानंतर त्याच्या विरुद्ध घटना घडते. मात्र इथे काय झालं, आपल्याला चौथ्या वेळेला सुद्धा साइडवेज मूव्हमेंट नंतर एक वरच्या दिशेनं ब्रेकआउट बघायला मिळालं आणि एक वरच्या दिशेनं आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. अर्थात खालच्या बाजूला जर ब्रेकआउट झालं असतं तरच आपल्याला खालच्या दिशेनं मोठी मूव्हमेंट येणार होती. खालच्या दिशेनं ब्रेकआउट झालेलं आपल्याला दिसलं नाही. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं होतं की काही ठिकाणी म्हणजे इथे बघितलं तर खालच्या दिशेनं एक ब्रेकआउट दिसला, इथे पण बघितलं तर खालच्या दिशेनं एक ब्रेकआउट दिसला. हे सर्व ब्रेकआउट फेक ब्रेकआउट होते. तुमच्या लक्षात येईल की हे सर्व फेक ब्रेकआउट होते. त्यानंतर बाउन्स आला, बरोबर. इथे तसा फेक ब्रेकआउट सुद्धा आपल्याला बघायला मिळाला नाही. म्हणजे ह्या ठिकाणी जसं झालं त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला झालेलं बघायला मिळालं. जसं इथे झालं होतं तसं इथे झालं, म्हणजे एक सोडून एक आपल्याला त्याच पद्धतीची मूव्हमेंट बघायला मिळाली. मात्र आता एक फरक आहे. तर तो फरक काय आहे तो आपण आता समजून घेऊया की इथे काय झालं होतं, साइडवेज मूव्हमेंट झाली, तेजी झाली, लगेच सेलिंग आपल्याला बघायला मिळालं. इथे काय झालं, साइडवेज मूव्हमेंट झाली, तेजी झाली, पुन्हा बराच काळ साइडवेज राहिलं आणि मग सेलिंग झालं. इथे काय झालं, साइडवेज मूव्हमेंट झाली, तेजी झाली, काही काळ साइडवेज बघायला मिळालं आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा सेलिंग आलं. तर आता हे जनरली कुठे झालं, वरच्या एरियामध्ये झालेलं आपल्याला दिसतंय. ओके. तर इथे जर तुम्ही बघितलं तर हे मात्र काय झालं, इथे तेजी झाल्यानंतर आपल्याला थोडंसं खालीच साइडवेज मूव्हमेंट बघायला मिळाली. आता ह्या साइडवेज मूव्हमेंट नंतर आतापर्यंत काय झालं होतं, इथे 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 बघितलं तर तुमच्या लक्षात येईल सेलिंग झालं होतं. तर आता काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. तर ते दाखवण्यासाठी म्हणून मी तुम्हाला काय केलं, हा 30 मिनिटाचा चार्ट इथे तुम्हाला दाखवला. आता आपण काय करूया, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जाऊया आणि तुमच्यासाठी इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल सर्व आपल्याला इथे काढलेले आहेत, त्या मी तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतो. तर थोडंसं झूम करून घेऊ म्हणजे आपल्याला लेवल व्यवस्थित दिसू शकतील. तर आता इथे तुम्हाला लेवल स्क्रीनवर दिसायला लागलेले आहेत. थोडंसं झूम लेवल अजून व्यवस्थित ॲडजस्ट करतो म्हणजे आपल्याला व्यवस्थित दिसू शकेल. आता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे काय दिसतंय, वरच्या बाजूला आपण काय केलंय, 51,625 ची ही इम्पॉर्टंट लेवल काढलेली आहे. खालच्या बाजूला काय केलंय, 51,400 ची ही इम्पॉर्टंट लेवल काढली आहे. जनरली काय असतं, इथून वर गेलं हा स्विंग बनला, इथून खाली आलं हा स्विंग बनला. हे दोन लेटेस्ट स्विंग होते.
तर तेच आपण जोडलेत आणि त्या ठिकाणी इम्पॉर्टंट लेवल आपण घेतली आहे. खालच्या बाजूला 51,400, वरच्या बाजूला 51,625. आता आत्तापर्यंतचा अनुभव काय आहे? असं जेव्हा मुवमेंट होते त्यानंतर खालच्या दिशेनं ब्रेकआउट येतो. तसं जर झालं तर काय होऊ शकतं हे समजून घेऊया. तर इथे आपल्या लक्षात येईल की 51,500 ही लेवल जी होती ही पूर्वी इथे रेझिस्टन्स म्हणून काम केलं. वर गेलं, पुन्हा खाली आलं, पुन्हा वर गेलंय. बरोबर? नंतर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 51,500 ही लेवल सपोर्ट म्हणून काम करत होती. आता सुद्धा जर बघितलं तर तुमच्या हे लक्षात येईल की 51,400 ते 51,500 हा एरिया सपोर्ट म्हणून काम करतोय. म्हणजे इथे सपोर्ट म्हणून काम केलं, इथे सपोर्ट म्हणून काम केलं आणि इथे आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम केलं. तर त्यामुळे आता काय होऊ शकतं, जर पुन्हा इथून खाली यायला लागला तर काय होईल, आपल्याला एम पॅटर्न तयार होईल आणि हा सपोर्ट जो आहे तो ब्रेक होण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. पण हा कधी होऊ शकतो, जर 51,500 ते 51,400 ह्या लेवल ब्रेक झाल्या आणि ह्याच्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला तसं होऊ शकतं. जर 51,400 च्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला काय होईल, 51,300, 51,200 आणि 51,100 ह्या 3 लेवल खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. त्यानंतर आपण जर वरच्या दिशेनं बघितलं, 51,625 जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट झाली, त्याचसोबत तुम्ही काय करू शकता, इथे अशी एक ओके ट्रेंड लाईन काढू शकता आणि ही ट्रेंड लाईन सुद्धा आपल्याला जर वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं किंवा 51,625 ही लेवल जी आहे ह्याला वरच्या दिशेनं ब्रेकआउट मिळालं तर काय होऊ शकतं, वर जात असताना 51,725, 51,825 आणि 51,925 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे उद्या शुक्रवारी मुवमेंट होऊ शकते. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया आणि निफ्टी 50 मध्ये कशा प्रकारे आज मुवमेंट झाली आणि कशा प्रकारे उद्या होऊ शकते हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर त्याच्यासाठी मी इथे निफ्टी 50चा चार्ट 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन केलेला आहे. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेतो म्हणजे आपल्याला काय होईल, हा चार्ट व्यवस्थित समजून घेता येईल. आज तुम्ही बघू शकता आपल्याला काय लक्षात येतंय, तर आज इथे आपल्याला ओपनिंग झालं. ओपनिंग नंतर पहिल्याच कॅन्डलमध्ये आपल्याला लक्षात आलं की शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली आहे. त्याचा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला सेलिंग झालं. खूप चांगलं टार्गेट 1:1 च्या आसपास आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर जर तुम्ही ह्या 2 कॅन्डल बघितल्यात तर तुमच्या लक्षात येईल हा ट्विझर बॉटम पॅटर्न आहे. त्याचा हाय ब्रेक झाल्यानंतर एक वरच्या दिशेनं मुवमेंट झाली, अर्थात आपल्याला खूप चांगलं टार्गेट किंवा 1:1 टार्गेट इथे काही बघायला मिळालं नाही. त्यानंतर काय झालं, त्यानंतर हळूहळू सेलिंग होत 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 हळूहळू खाली जाताना आपल्याला जनरली असं हळूहळू खाली जात नाही. ज्या वेळेला सेलिंग होणार असते तुम्ही इथे बघू शकता कशा पद्धतीनं सेलिंग झाली. त्यानंतर इकडे बघू शकता कशा पद्धतीनं सेलिंग झाली. सेलिंग होते ती फास्ट होते, मात्र इथे आज एक्सपायरी असल्यामुळे हळूहळू साईडवेज पद्धतीनं मुवमेंट झाली आणि पुन्हा वर जायचा प्रयत्न दिसतोय. तर त्यामुळे आता जर समजा उद्या शुक्रवारी 24,425 च्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं, 24,425 च्या वर टिकलं तर 24,475, 24,525 आणि 24,575 ही 3 टार्गेट वरच्या बाजूला बघायला मिळू शकतात. मात्र ज्या पद्धतीनं आपल्याला सेलिंग झालंय, पुन्हा फ्लॅट झालं, पुन्हा सेलिंग झालं, पुन्हा थोडा बाउन्स आला, असं करत करत आपण खाली चाललोय. जर समजा काही कारणानं ओपनिंग नंतर खाली जात असताना 24,350 ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक केली तर मात्र आपल्याला काय होऊ शकतं, 24,300, 24,250 आणि 24,200 ही 3 टार्गेट खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं एक मोठी मुवमेंट होण्याची शक्यता या दोन्ही इंडेक्समध्ये निर्माण झालेली आहे. आता आपण उरलेले जे 2 इंडेक्स आहेत तर त्याचा चार्ट फक्त मी तुम्हाला दाखवतोय. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, त्याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा फिन निफ्टीचा चार्ट दाखवतोय. हा फिन निफ्टीचा चार्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. 23,800 ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आणि 23,900 ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे. तर त्यानुसार तुम्ही पुढचं विश्लेषण निफ्टी आणि बँक निफ्टी प्रमाणे
फिन निफ्टीचं देखील करू शकता। त्यानंतर आपण पुढे जातोय आणि आपल्याला शेवटचा जो इंडेक्स आहे निफ्टी मिड कॅप सिलेक्ट, ह्याच्यामध्ये सुद्धा मी इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल वगैरे सर्व व्यवस्थित काढलेले आहेत, त्या तुम्हाला आता दाखवायला सुरुवात करतो। तर इथे तुम्हाला निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्सचा आपल्याला चार्ट दिसतोय, ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढलेले आहेत। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। तर आता आपण थोडंसं पुढे जाणार आहे या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहे। मात्र त्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे सध्या आपण प्रीमियम ग्रुपवर आजची प्राइस ॲक्शन आणि ट्रेड्स अशी एक सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यासाठी मी स्वतः काय केलंय, मी स्वतः एक वेगळं डीमॅट अकाउंट मेंटेन करतोय, ज्याच्यामध्ये मी काही कॅपिटल घेतलेलं आहे आणि रोज काही त्याच्यामध्ये मी ट्रेड्स करतो आणि ते इंट्राडे ट्रेड्स असतात। त्याच्यासाठीचं जे काही लॉजिक असतं ते रोज दिवस संपल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करतो स्वतंत्र, आणि ते ट्रेड मी कसे घेतले, कुठे स्टॉप लॉस ठेवला, कुठे टार्गेट ठेवलं, ते घेताना माझं मी काय विचार केला, काय बघितलं, हे सर्व, आणि मी ज्या बारीक सारीक गोष्टी बघत असतो त्या सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड करून सांगत असतो। आत्तापर्यंत 3 व्हिडिओ मी प्रीमियम ग्रुपवर त्याचे अपलोड केलेले आहेत मागच्या 3 दिवसाचे। कालच्या व्हिडिओमध्ये थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम झाला, त्यामुळे तो व्हिडिओ नीट रेकॉर्ड झाला नाही। मी अपलोड केल्यानंतर माझ्या लक्षात आलं, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कालचं आणि आजचं असं मिळून सगळं व्यवस्थित कशा पद्धतीनं ट्रेड आले, किती ट्रेडमध्ये आपल्याला स्टॉप लॉस हिट झाला, किती ट्रेडमध्ये आपल्याला प्रॉफिट झालं, काय झालं, हे सर्व मी डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे जे प्रीमियम ग्रुपचे सदस्य आहेत त्यांनी प्रीमियम ग्रुपवर आजचा व्हिडिओ अवश्य बघा, ज्याच्यामध्ये आपण आजची प्राइस ॲक्शन आणि ट्रेड्स याविषयी अतिशय विस्तृत अशी माहिती देत असतो। तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस। आता आपल्याला थोडंसं पुढे जायचं आहे आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करायची आहे। त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ती 15 मिनिटावरनं डेली टाइम फ्रेमवर यायचं आहे। त्यानंतर मी जे स्टॉक या आठवड्यासाठी आपण चर्चा करतोय, तर ते स्टॉक बघायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिला स्टॉक होता ॲक्सिस बँक। ॲक्सिस बँकमध्ये आपल्याला शूटिंग स्टार दिसलं होतं आणि शूटिंग स्टार दिसल्यानंतर आपण जर बघितलं तर कंटिन्युअस सेलिंग येत होतं आणि मी सांगितलं होतं की हे टार्गेट येऊ शकतं। आज जवळजवळ त्या टार्गेटला टच झालं, थोडंसं वर। मी कालच्याच ह्याच्यामध्ये उदाहरण सांगितलेलं होतं की नदी येण्यापूर्वी चप्पल काढायचं असतं, तसं ही लेवल येण्यापूर्वी आपलं प्रॉफिट बुक करायचं असतं। ही नेहमी गोष्ट लक्षात ठेवा। थोडंसं खालीपर्यंत म्हणजे त्याच्या थोडंसं वर असतानाच आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला। अर्थात आजच्या दिवसभरात झालेला ही जी कॅन्डल तयार झाली आहे, ही डोजी टाईपची कॅन्डल आहे। डोजी म्हणजे कन्फ्युजन आहे, म्हणजे सेलरनी खाली आणलं, बायरनी वर नेलं आणि मधोमध आणून क्लोज केलं। तर ह्याच्यामध्ये होणार आहे असं की जर समजा येणाऱ्या काळात हा लो म्हणजे साधारण 1151 किंवा 1150 समजूया आपण, ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, येणाऱ्या काळात मग हे टार्गेट सुद्धा 1130चं टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं। तर त्यामुळे आपल्याला आता इथे थोडंसं सावध राहणं आवश्यक आहे। सर्व टार्गेट्स अचीव झाली आहेत, त्यानंतर बाउन्स आलाय, बाउन्स आल्यानंतर पुन्हा खाली जायला लागलं, तर हे टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं। मात्र जर हा हाय ब्रेक झाला आजचा, तर एक आणखीन बाउन्स कंटिन्यू होऊ शकतो आणि वर जात असताना 1185च्या आसपास असणारं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं। तर हे झालं ॲक्सिस बँक लिमिटेड ह्या स्टॉक विषयी। आता आपण पुढे जाणार आहोत। एशियन पेंट हा आपला पुढचा स्टॉक होता। एशियन पेंटमध्ये आपल्याला बऱ्यापैकी टार्गेट्स अचीव होत होती, मात्र काल जर बघितलं तर आपल्याला हे जे शेवटचं टार्गेट होतं ते 2966चं, तर ते अचीव झालं नव्हतं। त्याच्या थोडंसं वरनं आपण रिव्हर्सल बघितलं होतं। आज तुमच्या लक्षात येईल की हे जे दुसरं टार्गेट होतं त्याचा रेजिस्टन्स घेतला गेला आणि तिसऱ्या टार्गेटचा सपोर्ट घेतला गेला, म्हणजे अतिशय चांगली टार्गेट्स आपल्याला हे जे सेलिंग चालू आहे ह्या सेलिंगमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। तर हे सुद्धा लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर ह्या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि 2920 रुपयाच्या आसपासचं खालचं टार्गेट आपल्याला एशियन पेंट्स लिमिटेड या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतं। अर्थात आठवडा संपत आलेला आहे आणि बऱ्यापैकी चांगली टार्गेट्स आपल्याला या सर्व स्टॉकनी दिलेली आहेत। त्यानंतर पुढचा स्टॉक आहे झील, म्हणजे झी एंटरटेनमेंट।
तर ह्याच्यामध्ये आपल्याला मागचे 2 दिवस म्हणजे ब्रेकआउट एक मिळाला होता. तुम्ही 2 दिवसापूर्वी जर बघितलं तर खालच्या दिशेने एक ब्रेकआउट मिळाला होता, पण त्याचा लो अद्याप ब्रेक न झाल्यामुळे थोडंसं काय होतंय, डेड कॅट बाउन्स येण्याचा प्रयत्न होतोय. डेड कॅट बाउन्स याचा अर्थ काय, तर अगदी केविलवाणा प्रयत्न असा आपण म्हणू शकतो वर जाण्याचा. जोपर्यंत 125 ते 126 रुपयाच्या आसपास असणारी ही लेवल आहे, ह्याच्या वर टिकत नाही, तोपर्यंत झी एंटरटेनमेंट म्हणजे झील ह्या स्टॉकमध्ये आपल्याला तेजी बघायला मिळणार नाही. सध्या आपल्याला काय दिसतंय, हळूहळू लो जे आहेत ते वर वर बनत चाललेले दिसत आहेत. मात्र एखादा लो जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला येणाऱ्या काळात, म्हणजे आजचाच लो आहे तो उद्या किंवा उद्याचा लो असेल तो परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारी जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला, तर एक सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं, असं झीलमध्ये आपल्याला सध्या चित्र दिसतंय. त्यानंतर शेवटच्या स्टॉक विषयी बघूया. हा स्टॉक आहे जिंदाल स्टील अँड पॉवर. तर जिंदाल स्टील अँड पॉवर मध्ये काल जसं दाखवलं होतं की एक अगदी टिपिकल पद्धतीनं सेलिंग होतंय. सेलिंग झालं की एक बाउन्स येतोय, पुन्हा सेलिंग होतंय, पुन्हा बाउन्स होतोय, पुन्हा सेलिंग, पुन्हा बाउन्स. आता मी सांगितलं होतं की ह्या ज्या दोन लेवल आहेत 936 रुपयाच्या आसपास आणि 927 रुपयाच्या आसपास, ह्याच्या वर जोपर्यंत टिकत नाही तोपर्यंत तेजी होणार नाहीये. आता आपल्याला काय झालं, वर जायचा प्रयत्न झाला मात्र खाली येऊन क्लोजिंग दिलं. जर समजा येणाऱ्या काळात ही जी लेवल आहे 905 रुपयाची, ही जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि हा स्टॉक 890 रुपयापर्यंत खाली जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करा. कसा वाटला, काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य सांगा. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.